विजयी होणार निवडून येणार होऊ द्या किती भी काय, आता विजयी होणार निवडून येणार होऊ द्या किती भी काय. यंदा गुलाल आपलाच हाय, आता धुराळा आपलाच हाय. यंदा गुलाल आपलाच हाय, आता धुराळा आपलाच हाय. ये दाही दिशेला वादळ उठलंय, घुमलाई एकच नाद. आर आपल्या समोर उभा टाकेल त्यालाच करायचं बाद. आता दाही दिशेला वादळ उठलंय, घुमलाई एकच नाद. आर आपल्या समोर उभा टाकेल त्यालाच करायचं बाद. हे लढायचं हाय माग सारायचं नाही कोणी, खेचू दे किती भी पाय. आता लढायचं हाय माग सारायचं नाही कोणी, खेचू दे किती भी पाय. आशीर्वादाने परसुलगावचे सर्व ग्रामस्थ येणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या निमित्ताने आपल्या सर्वांचं स्वागत करण्यासाठी आपण उपस्थित राहिलो. या गावचे सरपंच, उपसरपंच, आमचे सहकारी, त्याचबरोबर आमचे मार्गदर्शक असणारे मुंबई डबेवाला संघटनेचे अध्यक्ष माननीय मुलादादा मुके आणि माननीय बाळासाहेब शिंदे, त्याचबरोबर इतर अनेकही मान्यवर या ठिकाणी आहेत. आमचे वाजेसाहेब आहेत किंवा सर्व मंडळी आहेत. खरं तर जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या निमित्ताने हे प्रचार दौरे चालू झालेले आहेत आणि हे प्रचार दौरे चालू झालेले असताना अनेक उमेदवार आपल्यापर्यंत येत आहेत. पण अनेक उमेदवार आपल्यापर्यंत येताना आपल्याला एक गोष्ट लक्षात घ्यावी लागेल की त्यांना आपल्या प्रश्नांची किती जाण आहे, त्यांना आपल्या अडचणी किती माहिती आहे, की फक्त राजकीय पक्षांच्या फायद्यासाठी आणि लोकांना बोलवण्यासाठी ते आपल्याकडे येतात का याचाही विचार करावा लागेल. खरं तर परसुलगावशी, खोपेवाडी गावाशी आमचा मागच्या 20 वर्षापासूनचा अनुबंध आहे. सामुदायिक विवाह सोहळ्याच्या निमित्ताने असू द्यात, रानबाजी महोत्सवाच्या माध्यमातून असू द्यात, आरोग्य शिबिरांच्या माध्यमातून असू द्यात, इतर अनेक अडीअडचणीच्या माध्यमातून असू द्यात, या सगळ्या माध्यमातून ही सर्व मंडळी जोडली गेलेली आहे आणि त्यांनी मागची 20 वर्ष आमच्यावर तेवढं प्रेम केलेलं आहे. आणि हे प्रेम करत असताना त्यांनी फक्त डॉक्टर सुपे किंवा रोहिदास म्हणून प्रेम केलेलं नाहीये. त्यांनी या ठिकाणी कर्तृत्व करणारी माणसं किंवा सामाजिक जाण असणारी माणसं म्हणून या ठिकाणी ही भूमिका ठेवलेली आहे आणि हे सगळं करत असतात. खरं तर प्रश्न अनेक असतात, अनेक जण आपल्याला आश्वासनं देतात, पण मी या ठिकाणी खऱ्या अर्थानं आपल्या अडचणीचे असणारे 2च प्रश्न सांगेन की आपल्या खरपूड गावामध्ये एक बंधारा ही आपली सगळ्यांची अपेक्षा आहे आणि ती जागा खरं तर फॉरेस्टच्या याच्यामध्ये येते आणि वन विभागाकडनं आपल्याला परवानगी मिळत नाहीये. खरं तर ती वन विभागाकडनं परवानगी मिळाली तर निश्चित त्या बंधाऱ्याचं काम पूर्ण होईल आणि त्या बंधाऱ्याच्या माध्यमातून हा दुर्गम डोंगराळ असणारा भाग हा खरं तर सुजलाम सुफलाम होईल ही अपेक्षा या ठिकाणी आपण निश्चित करूयात. आणि त्यासाठी माननीय अतुलभाऊ देशमुख आणि जिल्हाध्यक्ष भगवान शेठ पोखरकर या दोघांच्या माध्यमातून आम्ही निश्चित प्रयत्न करू, वन विभागाशी समन्वय साधू आणि आपली ही अडचण सोडवण्याचा प्रयत्न येणाऱ्या काळामध्ये निश्चित करू. त्याचबरोबर आपल्या आजूबाजूने जो काही भाग आहे तो सगळा वन विभागाचा आहे. किनारच्या या पवनचक्क्या आहे त्याचा खालचा भाग जो आहे तो वन विभागाचा आहे. जंगली श्वापदांचा, प्राण्यांचा आपल्याला अनेक शेतीच्या बाबतीमध्ये अनेक अडचणी आहेत, त्याही बाबतीत आपल्याला सगळ्यांना विचार करावा लागणार आहे. आपल्या जनावरांना चारण्यासाठीच्या रानाचा प्रश्न आहे आणि म्हणून या सगळ्या प्रश्न सोडवण्यासाठी खऱ्या अर्थानं आपल्याला आपली माणसं कुठेतरी हे प्रश्न सोडवणाऱ्या जागेमध्ये नेली पाहिजेत आणि ही न्यायची असतील तर येणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या माध्यमातून आपल्याला आपल्या जवळचे, आपल्या विचारांचे आणि आपलं काम करतील ज्यांना हक्काने आपण त्या कामासाठी ओढून आणू, हात धरून आणू, बोट धरून आणू, कान धरून आणू, अशी माणसं आपल्याला त्या ठिकाणी निवडून द्यायची की ती आपलं काम अत्यंत जबाबदारीने करतील. आणि खरं तर या दोन्ही याच्यामध्ये करत असताना या दोन्ही उमेदवारांना म्हणजे रोहिदास असतील किंवा वाचन प्रशासकीय सगळ्या गोष्टींची जाण आहे, आपल्या भागातल्या प्रश्नांची जाण आहे आणि समाजाच्या प्रश्नांची जाण आहे आणि म्हणून या आपल्या समाजाचे प्रश्न जर सोडवायचे असतील तर निश्चितच आपल्याला या ठिकाणी एकत्र येऊन काम करावं लागेल आणि ते एकत्र येऊन काम करायचं असेल तर आपल्याला धनुष्यबाण या चिन्हावर या ठिकाणी बटन दाबून आपल्या उमेदवारांना विजयी करायला लागेल. आरोग्याचे प्रश्न असतील, पाण्याचे प्रश्न असतील, हे सगळेच प्रश्न आहेत. पण मी या ठिकाणी डॉक्टर म्हणून एक जबाबदारीने आपल्याला सांगेल की
की येणाऱ्या काळामध्ये जेव्हा आम्ही ही निवडणूक लढवत आहोत, इथून मागे तर आम्ही काळजी घेतलेलीच आहे, पण भविष्यामध्ये सुद्धा आमच्या या ग्रामीण भागामध्ये आरोग्याच्या मूलभूत सुविधा आजही लोकांना मिळत नाहीत, त्या भविष्यामध्ये अधिक चांगल्या पद्धतीने मिळतील. आमच्या गावागावामध्ये चांगल्या आरोग्य सुविधा मिळतील आणि एकही आमच्या या ठिकाणी ग्रामीण भागातला शेतकरी असू द्या, एकही माणूस असू द्या की ज्याला आरोग्य सुविधा चांगली मिळाली म्हणून त्याचे हाल होणार नाही, हा विश्वास तुम्हाला या ठिकाणी देतो. आणि त्याचबरोबर आमच्या ग्रामीण भागामध्ये शिक्षणाची दुरावस्था, ही शिक्षणाची दुरावस्था असताना या ठिकाणी चांगले शिक्षक दिले पाहिजेत, वेळ पाळणारे शिक्षक दिले पाहिजेत आणि विद्यार्थ्यांचं भवितव्य घडवणारे शिक्षक दिले पाहिजे. ही भूमिका सुद्धा आमची निश्चित आहे, कारण आम्ही दोन्ही उमेदवार सुशिक्षित आहेत आणि शिक्षणाने काय फायदा होतो हे आम्हाला दोघांनाही माहिती आहे. आणि म्हणून शिक्षण, आरोग्य याबरोबरच आपल्या बंधाऱ्याचा प्रश्न असू द्या, वन विभागाच्या अडचणी असू द्या, हे सगळं सोडवण्यासाठी निश्चितच आपल्याला सगळ्यांना आपली माणसं या ठिकाणी निवडून द्यायची हे आपण लक्षात ठेवायचं. मान्य अतुलभाऊ देशमुख आणि भगवान शेठ पोखरकर या दोघांनी आमच्या दोघांवर विश्वास टाकलेला आहे आणि त्या विश्वासाच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं आपल्या पदरामध्ये हे उमेदवार दिलेले आहेत की जे भविष्यामध्ये विजयाची पताका लावणार आहे. आणि म्हणून आपल्याला तो विश्वास या ठिकाणी सगळ्यांना कमवायचा आहे. आणि म्हणून ही विकासाची वाट धरत असताना आपण डॉक्टर संतोष सुपे आणि रोहिदास मेटल या दोघांना धनुष्यबाण या चिन्हाचं बटन दाबून प्रचंड बहुमताने विजयी करायचं आहे. आणि आपल्या सगळ्या नातेवाईकांना सांगून त्यांच्याकडून सुद्धा ही कामं करून घ्यायची, एवढंच मी या ठिकाणी सांगेल. आपण आमचा यथोचित मान सन्मान सत्कार केला, स्वागत केलं आणि त्याबद्दल मी आपलं ऋण व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. पुणे जिल्हा परिषदच्या या रणधुमाळीमध्ये खऱ्या अर्थानं खेड तालुक्याचं वाडा वाशिरे गटावर लक्ष लागू नये, कारण त्याचं कारण आहे तेवढंच मोठं आहे. आमच्या गटामध्ये शिवसेना पक्षाचे जिल्हा प्रमुख भगवान शेठ पोखरकर आणि खेड तालुक्याच्या राजकीय घडामोडीला वळण देणारे आदरणीय अतुलभाऊ देशमुख या दोन्ही नेत्यांची प्रतिष्ठा या ठिकाणी खऱ्या अर्थानं अख्ख्या तालुक्यामध्ये पणाला लागली असं म्हटलं जातं. परंतु या गटातील सर्वसामान्य जनतेनं असं ठरवलं आहे की पश्चिम पट्ट्याने आजपर्यंत तालुक्याच्या राजकीय जीवनामध्ये अनेक आमदार घडवले. स्वर्गीय नारायण पवारांना इतिहासामध्ये भरपूर मदत पश्चिम पट्ट्याने केली. त्यानंतर दिलीप अण्णा मोहिते पाटलांना पश्चिम पट्ट्यांनी उचलून गेली 15 वर्ष धरलं. त्यानंतर मध्यंतरी सुरेशभाऊ गोरेला पश्चिम पट्ट्यांनी दिशा दिली आणि आज बाबाजी शेठला आमदार करत असताना पश्चिम पट्ट्याचा सिंहाचा वाटा आहे. मग असं असताना या मातीतला एखादा तरुण उमदा अतुल देशमुख सारखा व्यक्तिमत्व जर या तालुक्याच्या धवलपटावर आमदार म्हणून महाराष्ट्राच्या विधानसभेत जात असेल तर आमच्या सर्वांची जबाबदारी, आमच्या मातीतला आमदार होणं, आमच्या पश्चिम पट्ट्याचा आमदार होणं ही आमची जबाबदारी आहे. म्हणून भविष्यामध्ये या अतुलभाऊ देशमुख यांचे हात बळकट करण्यासाठी या ठिकाणी पश्चिम पट्ट्याने यावेळी ठरवलंय की अतुलभाऊ देशमुख यांनी दिलेले दोन्ही उमेदवार त्यामध्ये डॉक्टर संतोष सुपे, रोहिदास दत्तात्रय मेटल आणि मनीषाताई हिले या तिन्ही उमेदवारांना भरघोस मताने आम्ही येत्या 5 तारखेला धनुष्यबाणासमोर बटन दाबून प्रचंड मताने विजय करून आमच्या नेत्याचा निश्चितपणाने हात बळकट करू हेच या ठिकाणी आशा व्यक्त करतो. रामकृष्ण हरी. आणि दोन्ही उमेदवार धनुष्यबाण या चिन्हावरती लढत आहोत. तरी आपल्या सर्व परतूर ग्रामस्थ असो महिला भगिनींचा मतदान रूपी स्वरूपात आशीर्वाद आम्हा सर्व दोन्ही उमेदवारांना लाभावा अशी आपणाजवळ अपेक्षा ठेवतो. आणि आपल्या पश्चिम पट्ट्याचे नेते अतुलभाऊ देशमुख आणि जिल्हा प्रमुख भगवान शेठ पोखरकर यांचे हात बळकट करावं अशी मी आपल्याजवळ अपेक्षा ठेवतो आणि या ठिकाणी थांबतो. हे जे कार्यक्रम चालू केला आहे 2004 पासून ते आजपर्यंत केलेली जनतेची सेवा या माध्यमातून आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या घटना आणि संविधानानुसार पुणे वाडा वाशिरे गटामध्ये पुणे जिल्हा परिषद अंतर्गत वाडा वाशिरे गटामध्ये अनुसूचित जमातीकरिता राखीव आलेले असल्यामुळे डॉक्टर सुपे हे निवडणुकीसाठी उभे राहिलेले आहेत. तरी या संदर्भात जर त्यांना मतदानाचे अधिकार त्याप्रमाणे लोकांनी केलेले मतदान जर आशीर्वाद चांगला मिळाला आणि ते जर निवडून आले तर याच्यापेक्षाही जास्त काम करतील आणि असे आम्ही अपेक्षा करतो. धन्यवाद. विवाह सोहळे असतील, त्याचबरोबर आरोग्य शिबिर असतील, आदिवासींपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला. त्याचबरोबर सोसायटीच्या माध्यमातून उत्तम असं काम करायचं काम डॉक्टरांनी या जिल्हा परिषदेमध्ये गटामध्ये केलं आहे. कुठलीही निवडणूक डोळ्यासमोर न ठेवता
केवळ आपल्या समाजसेवा हा हेतू धरून डॉक्टरने आजपर्यंत आमच्या बरोबर काम केलं आहे. मलाही त्यांच्याबरोबर काम करण्याची संधी मिळाली हे मी माझं भाग्य समजतो. आणि भविष्यामध्ये प्रश्न खूप मोठे आहेत. ही आदिवासी गावं या ठिकाणी अत्यंत दुर्मिळ अशी गावं आहेत. कुठलाही उमेदवार या ठिकाणी येतो निवडून जातो, त्याच्यानंतर कुठल्याही कामाकडे असं कायम दुर्लक्ष राहिलं आहे आणि कायम आमची गावं दुर्लक्षित राहिले. आजही आम्हाला शेतीचं पाणी असो, पिण्याचं पाणी असो किंवा रस्ते असो किंवा ज्या मूलभूत गरजा आहेत त्यासाठी आजही आम्हाला संघर्ष आमचा गेलेला नाही. त्यामुळे या भविष्यातले उमेदवार आमचे आहेत आणि आमच्या भागातील जाण असणारे उमेदवार आहेत. मी रोहिदास दादा पण माझे वर्गमित्र आहेत, आम्ही एकाच वर्गात शिकलेलो आहे. त्यामुळे मी सर्वांना विनंती करतो, भविष्यात आमचा तुम्हाला सगळ्यांना पाठिंबा आहे, परंतु आल्यानंतर तुम्ही निवडून तर निश्चित येणार आहे, त्याबद्दल काय वाद नाही. परंतु आल्यानंतर जे मूलभूत प्रश्न आहेत, समजा उदाहरणार्थ जे रस्ते आहेत, वाडी वस्त्यावर रस्ते आहेत, पाण्याचे प्रश्न आहेत, लाईटचे प्रश्न आहेत, ज्या मूलभूत गरजा आहेत त्याच आजपर्यंत स्वातंत्र्य काळात जर पूर्ण झाल्या नसतील तर आपण जर भविष्यात पुढे जाऊन जर उमेदवार म्हणून किंवा या गटाचं नेतृत्व करणार असतील तर त्या समस्याकडे पहिल्यापणे आपण लक्ष दिलं पाहिजे. हे विजयी होणार निवडून येणार होऊ द्या किती भी काय. आता विजयी होणार निवडून येणार होऊ द्या किती भी काय. यंदा गुलाल आपलाच हाय, आता धुराळा आपलाच हाय. यंदा गुलाल आपलाच हाय, आता धुराळा आपलाच हाय.